काय झाला प्रॉब्लेम आता आपण ते बघून घेऊया। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण कापूस, सोयाबीन, मका, आवळा आणि ज्वारी या बाजार त्याची माहिती आज घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, जर बघितलं आपण सुरुवातीला बघू आपण सोयाबीनच्या दरातील वाढ झालेली आहे। म्हणजे देशातील बाजारात आज सोयाबीनची भावात क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांची वाढ झालेली आहे। बाजारातील सोयाबीनची आवक कमी आहे, तर सोयाबीनला जर आपण बघितला तर उठाव चांगला आहे। त्यामुळे सोयाबीनच्या भावात सुधारणाही झालेली आहे। त्यामुळे सोयाबीनच्या भावात सुधारणा झाली। आज प्रक्रिया जर बघितला आपण, आज प्रक्रिया प्लॉट्सनी सोयाबीनला खरेदी भाव जर बघितला तर 6000 ते 6200 रुपयाच्या दरम्यान होता। तर बाजार समित्यामध्ये सोयाबीनला जो भाव आहे तो 5500 ते 6000च्या दरम्यान भाव मिळाला। सोयाबीनचा उठाव असल्याने सोयाबीनला भाव काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे। जर तुमच्याकडे सोयाबीन असेल तर आता चांगला भाव आलेला आहे, तुम्ही सोयाबीन विकायचे असले तर विकू शकता। त्यानंतर आपण दुसऱ्या पिकाची माहिती घेऊया, ती म्हणजे कापूस। कापसाची सध्या काय चालू आहे? देशातील बाजारात आज कापसाचा भाव टिकून होता। कापसाचा उठाव असल्याने वाढलेले दर मागील काही आठवड्यात टिकून आहे। आज जर आपण देशातील बाजारात कापसाला सरासरी भाव काय मिळाला ते बघायचं ठरलं तर कापसाला भाव हा मिळालेला आहे 8200 ते 8700 रुपये दरम्यानचा भाव हा सध्या बाजारातील कापसाला मिळालेला आहे। कापसाची आवक खूप कमी आहे, तर दुसरीकडे कापसाचा उठाव सुद्धा चांगला आहे। त्यामुळे कापसाचे भाव वाढले आहेत। कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस टिकून राहू शकते, त्यामुळे कापसाचे भाव सुद्धा टिकून राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर आता मकामध्ये काय झालं तर देशातील बाजारात मक्याचे भाव मागील काही दिवसात स्थिरावलेले आहेत। यंदा मक्याचा भाव हमी भावापेक्षा सुद्धा कमी आहे। मका शेतकऱ्यांना सुद्धा चिंतेची बाब आहे। मक्याच्या भावाने आतापर्यंत महिन्यात माही भावाचा टप्पा पार केलेला नाही, जो हमी भावाचा जवळपास भावही पोहोचलेला नाही। देशातील उत्पादन वाढल्याने आणि मागणी मात्र स्थिर राहिली, त्यामुळे मक्याच्या भावावर दबाव वाढलेला आहे। सध्या बाजारात जर आपण मक्याचा भाव बघितला तर 16000 ते 19000 रुपये, म्हणजे 1600 ते 1900 रुपयापर्यंत बाजारात मकाही विकल्या जाते। 1600 ते 1900 पर्यंत मक्याची बाजारातील आवक सध्या चांगली असल्याने त्यामुळे भाव ह्या पातळीवर दरम्यान राहू शकतात, असा अंदाज सुद्धा अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे। त्यानंतर जर बघितलं आपण आवळ्यात जर राज्यातील बाजारात काही मागील दिवसात जर आपण बघितलं तर आवळ्याची आवक ही कमी झालेली आहे, तर आवळ्याच्या मागणीला चांगली मागणी आहे, यामुळे आवळ्याचा भाव टिकून आहे। आवळ्याचा बाजार सध्या बाजारात जर आपण प्रति क्विंटल सरासरी भाव बघितला तर 4000 ते 5000 दरम्यानचा भाव हा आवळ्याला चालू आहे। उन्हामुळे आणखी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आवळ्याच्या दरात सुधारणा अपेक्षित असलेली माहिती व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी दिलेली आहे। आता आपण शेवटचं पीक बघू, ते म्हणजे ज्वारी। ज्वारी जर बघितलं आपण तर राज्यातील अनेक बाजारात ज्वारीची आवक सुधारलेली आहे, त्यामुळे ज्वारीला मिळणारा उठाव स्थिर आहे। त्यामुळे या ज्वारीचे भावही काही बाजारांमध्ये स्थिरावलेले आहेत। यंदा रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक चांगले आल्याने शेतकरी सांगत आहे, याचा दबाव बाजारात वर सुद्धा आहे। सध्या जर आपण बघितलं तर बाजारात ज्वारी प्रति क्विंटल 2500 ते 3000 रुपयाच्या दरम्यान भाव चालू आहे। ज्वारीची बाजारातील आवक काही दिवसात चांगली राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे ज्वारीचे भावही स्थिर राहू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे। तर ही होती तुमच्यासाठी संपूर्ण माहिती आणि महत्त्वाची पिकांची जी बाजारभाव आहे ती। तर माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। स्थिरावलेले आहे। यंदा रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक चांगले आल्याने शेतकरी सांगत आहे, याचा दबाव बाजारात वर सुद्धा आहे। सध्या जर आपण बघितलं तर बाजारात ज्वारी प्रति क्विंटल 2500 ते 3000 रुपयाच्या दरम्यान भाव चालू आहे। ज्वारीची बाजारातील आवक काही दिवसात चांगली राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे ज्वारीचे भावही स्थिर राहू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे। तर ही होती तुमच्यासाठी संपूर्ण माहिती आणि महत्त्वाची पिकांची जी बाजारभाव आहे ती। तर माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।